तर सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता दाखल झाले। उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि आज आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सहकुटुंब आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक महत्त्वाचे नेते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी आवर्जून येतात आणि सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाचं दर्शन घेतात। सहकुटुंब एकनाथ शिंदे इथं हजर असल्याचं पाहायला मिळतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले। उद्या गणपतीचं विसर्जन आहे आणि आज एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले। यावेळी श्रीकांत शिंदे उपस्थित आहेत, सोबतच संपूर्ण कुटुंब एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण कुटुंब सध्या या ठिकाणी हजर आहे। लालबागच्या राजाचं ते दर्शन घेतात। एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्या नातवासोबत यावेळी एकनाथ शिंदे पाहायला मिळतात। उद्या विसर्जन आहे आणि आता आदल्या दिवशी म्हणजे आज सध्या एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणात यावेळी गर्दी पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतात। संपूर्ण कुटुंब यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। गेले 10 दिवस अनेक महत्त्वाचे नेते अनेक जण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आल्याचं आपण पाहिलं होतं आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत ते सध्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतात। सध्या आपण लाईव्ह दृश्य पाहतो। खासदार श्रीकांत शिंदे आहेत, एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण कुटुंब सध्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतं। एकनाथ शिंदे सहकुटुंब यावेळी इथे दाखल झालेत। लालबागच्या राजाचं दर्शन ते घेतात। लालबागच्या चरणी लीन झाल्याचं सध्या पाहायला मिळतं। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक महत्त्वाचे नेते मंत्री दरवर्षी येत असतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता लालबागच्या राजाचं दर्शन घेतात। एकनाथ शिंदे सुद्धा दरवर्षी आवर्जून लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात। यंदा सुद्धा ते सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाचं दर्शन घेतात। सहकुटुंब ते या ठिकाणी आलेले आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले। खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आपल्या संपूर्ण कुटुंबाचं सध्या लालबागच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळतंय. दरवर्षी एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात आणि यंदा सुद्धा आवर्जून ते सहकुटुंब दर्शनासाठी हजर.